काय सांगणार हो आज की वन विभागात तुम्ही आत्मदहनाचा इशारा दिला होता? आज माझं नाव महेंद्र पाटील, युवा स्वाभिमान पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष. माझे मित्र आहे योगेश नरहरी बुडुकले. त्यांचे वाहन चोरीला गेले होते 1.5 वर्षापूर्वी. त्यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनला भुसावळला पत्रव्यवहार केला होता, पण त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला नाही, काही राजकीय दबावापोटी. मग ते कोर्टात गेले. सदर बाब न्यायप्रविष्ट होती. मग एका पत्रकार बांधवाच्या माध्यमातून असं त्यांना कळालं की सदर वाहन जे आहे, जे सुसरी आणि विल्लाळा बंडामध्ये राख चोरी चालते, त्या राख चोरीच्या प्रकरणामध्ये सदर वाहन जप्त केलेले आहे. मग हे गेले तिथं आणि वाहन बघितलं तर त्यांना वाहन मिळून आले नाही. त्याचे GPS लोकेशनचे फोटो वगैरे आहे. मग त्यांनी मॅडमांशी चर्चा केली. मॅडम म्हणत की आम्ही मूळ मालकाला दिलेली आहे. मग त्यानंतर यांनी कागदपत्र दाखवले. मी पण उपस्थित होतो. मी पण कागदपत्र बघितले. यांच्या नावाने ट्रॅक्टर असताना त्यांनी परस्पर एका माजी नगरसेवक गणेश धनगरला देऊन टाकले. मॅडम म्हणत होते की आम्ही सोमवारपर्यंत सदर ट्रॅक्टर जमा करू, तुमच्या स्वाधीन करू. पण सोमवारच्याच आधी सदर माजी नगरसेवक गणेश धनगरनं यांना मी या प्रकरणात पडलो म्हणून जीवे ठार मारायच्या धमक्या दिल्या. पोलीस प्रशासनासोबत त्याचा पत्रव्यवहार सुरू आहे. त्यानंतर आम्ही आंदोलनाचा इशारा दिला, तेव्हा धोत्रे साहेबांनी 8 दिवसात कारवाई करतो असं पत्र दिलं. आणि त्या पत्राच्या अनुषंगाने 20 दिवस झाले तरी कारवाई झाली नाही. म्हणून योगेश नरहरी बुडुकले या बँक कार्याने हप्त्याने घेतलेले आहे. बँकवाले याला त्रास देतात. याच्यावर उपासमारीची वेळ आलेली. सदर वाहन जप्त असल्याकारणाने कोणताही व्यवसाय होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली म्हणून त्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता. आणि आज आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या कृपाली शिंदेवर आणि अनिल साळुंकेवर कारवाई होणार आहे. आणि जोपर्यंत कारवाईचं पत्र आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही. आणि आज जर कारवाई नाही झालं तर आम्ही यानंतर धुळ्याला, नाशिकला, मंत्रालयाच्या समोर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करणार आहे. त्याने तर मला आता आजचा तरी वायदा दिला आहे, बरोबर. भविष्यामध्ये 24 तासात किंवा 2 दिवसात जरी नाही झालं तर पुढे तुमचा जो तीव्र आंदोलनाचा पवित्रा काय असेल? आता आज जर कारवाई केली नाही कृपाली शिंदेवर आणि अनिल साळुंकेवर तर आमचा पवित्र आहे की उद्याच आम्ही धुळ्याला आंदोलन करणार आहे. आणि परवा जर धुळ्यावाल्यांनी पण कारवाई नाही केली तर नाशिकला करणार आहे. मग त्यानंतर आम्ही न्यायालयाची पाय धरणार आहे. उच्च न्यायालयामध्ये रीट याचिका दाखल करणार आहे. कारण ही जनहित याचिका आहे. एखाद्या गरीब व्यक्तीचे ट्रॅक्टर जमा झाले आणि त्याला मूळ मालकाला, RTO नोंदणीकृत मालकाला न देता परस्पर दुसऱ्या व्यक्तीला दिला म्हणजे उद्या वन विभागाची प्रॉपर्टी विकून टाकतील. आज 700 ते 800 कोटीची राख शासन 500 रुपये टनाने देते आणि हे चोरी करतात एक क्षणिक सुखासाठी. एक क्षणिक 90,000 रुपये, 1 लाख रुपये महिन्यासाठी हे मॅडम त्यांना सहकार्य करतात. सर्व रेकॉर्डिंग आहे. संबंधित अनिल साळुंकेने गुन्हा कबूल केला आहे तरी पण प्रशासन कारवाई नाही करणार. तर आज जर कारवाई नाही झाली तर उद्या आमची अशी भूमिका आहे की धुळ्याला जाणार. या 2 अधिकाऱ्यांवर कुणाचा वरद असता असल्याचं तुम्हाला? एक आमदार, एक भाऊ आहे. तर त्यांनी कॉल केला आणि ते वाहन सोडून घेतले आहे. आता ते सांगतील त्यांचे खुलासा. त्यांनी नाही सांगितलं तर पत्रकार बांधवांना मी उद्याच्या दिवशी व्हिडिओ देणारच आहे की कोणत्या भाऊचा आणि कोणत्या आमदाराचा फोन आलेला आहे. तुमचं नाव? माझं नाव महेंद्र पाटील, युवा स्वाभिमान पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष.